प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स रिद्धी सिद्धी and you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that after considering and additional information given below. आता बघा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तर रिद्धी सिद्धी पार्टनर्स आहे. बघा सुरुवातीला स्टॉक 1/4/2018 म्हणजे हा डेट ओपनिंग डेट आहे. म्हणजे हा स्टॉक ओपनिंग स्टॉक असणार, हा ट्रेडिंगमध्ये येणार, ट्रेडिंगचा डेबिट साईड. नेक्स्ट कॅपिटल दिलेत रिद्धी आणि सिद्धीचं. आता बघा रिद्धी आणि सिद्धीचं कॅपिटल दिलेलं आहे. सेपरेट कॅपिटल काढलं की नाही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईड त्यांचे ओपनिंग कॅपिटल येणार, नाही तर डायरेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड पण दाखवू शकतो आपण. नेक्स्ट परचेजेस आहे ॲज युजल ट्रेडिंगमध्ये. वेजीस ट्रेडिंगमध्ये येणार. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साईड येतो. आता इन्शुरन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईड येणार. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साईड येणार. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. कॅरेज आउटवर्ड आहे. इनवर्ड असेल तर कायम ट्रेडिंगला येणार, आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईड येणार. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग असेट आहे म्हणजे बॅलन्स शीटचा असेट साईड. फर्निचर पण फिक्स्ड असेट आहे, बॅलन्स शीटला बॅलन्स शीटचा असेट साईड येणार. नेक्स्ट सेल्स येतो. सेल्स हा ट्रेडिंगमध्ये येणार क्रेडिट साईड. परचेज रिटर्न आहे, हा पण ट्रेडिंग परचेजेसमध्ये हा लेस करायचं. नेक्स्ट सेल्स रिटर्न पण आहे म्हणजे हा पण ट्रेडिंगमध्ये सेल्समध्ये लेस करायचं. नेक्स्ट इथं रेंट बॅलन्स बघा कुठलं साईड आहे, क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड म्हणजे रिसिव्ड आहे, रेंट रिसिव्ड आहे. नेक्स्ट बॅड डेट्स आहे, हा ओल्ड बॅड डेट्स असणार आणि आरडीडी पण ओल्ड असणार म्हणजे हे दोन्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट करायचं. नेक्स्ट डिस्काउंट आहे. डिस्काउंट पेमेंट पण आहे, रिसिव्ड पण आहे. पेमेंट म्हणजे हा डेबिट साईड असलेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईड घ्यायचं आणि क्रेडिट साईड असलेलं क्रेडिट साईड घ्यायचं. तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार. ॲडव्हर्टाइजमेंट हा पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार. आता येतो ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट. तर क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंगमध्ये येणार फर्स्ट इफेक्ट. नेक्स्ट सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटचा असेट साईड. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. कुठलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे बघा. वेजेस अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. वेजेसला मी इथं स्टार करतो आणि कुठलं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला पण स्टार करतो. ते ॲडजस्टमेंट आहे म्हणजे त्यांचं ते ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट करायचं आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड घ्यायचं. त्याच्यानंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर आहे. लँड अँड बिल्डिंगला आता असं मार्किंग करतो. नेक्स्ट फर्निचर कुठं आहे बघा, फर्निचर हा इथंच खाली आहे. फर्निचरला पण डेप्रिसिएशन हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार आणि बॅलन्स शीटमध्ये त्या असेटमध्ये लेस करायचं. त्याच्यानंतर इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स आहे बघा म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे हे तर स्टार करतो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि सेकंड इफेक्ट प्रीपेड असल्यामुळं ॲडव्हान्स पेड असल्यामुळं बॅलन्स शीटचा असेट साईड आहे. नेक्स्ट गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुली. इन्शुरन्स कंपनी रिजेक्ट केलंय म्हणजे इन्शुरन्स कंपनीचं क्लेमच आले नाही म्हणजे एवढं डिस्ट्रॉय झाले म्हणजे हा ट्रेडिंगमध्ये येणार. गुड्स असल्यामुळं ट्रेडिंगचा डेबिट साईड एक आणि लॉस्ट बाय फायर म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड म्हणजे ट्रेडिंगमध्ये एक इफेक्ट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक इफेक्ट असं येणार. In the books of Riddhi and Siddhi, trading and profit and loss account. आता ओपनिंग स्टॉक तर कुठला आयटम आहे ते आधी लिहून घेऊया. ओपनिंग स्टॉक, परचेजेस, रिटर्न आहे,
दोन्ही साईडचा रिटर्न आहे ते लिहून घेऊया. म्हणजे सेलचं पण रिटर्न आहे लेस रिटर्न्स जी. तर बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल रिद्धीचं ड्रॉइंग वगैरे दिलेत काय बघा. ड्रॉइंग वगैरे काही नाही. प्रॉफिट असेल तर प्रॉफिट आणि रिद्धी आणि कोण सिद्धी 2-3 लाईन सोडून इथं सिद्धीचं कॅपिटल. ओके. तर सुरुवातीला ओपनिंग स्टॉक आहे 48,000. नेक्स्ट कॅपिटल 50,000 आणि 30,000. 50,000 इथे 30 आहे. परचेजेस किती आहे 22,500. नेक्स्ट वेजेस ऍडजस्टमेंट आहे म्हणजे इनर कॉलम मध्ये 800. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड हा एक लाईन सोडून ऍडजस्टमेंट आहे कॅरेज इनवर्ड किती 1000 आउटर कॉलम मध्ये झाले. सन्ड्री क्रेडिटर्स आता इथं पण 1-2 लाईन सोडून क्रेडिटर्स किती आहे 27,600 डायरेक्ट आउटर मध्ये. तर नेक्स्ट बिल्स पेएबल किती आहे बिल्स पेएबल 20,000. नेक्स्ट कॅश इन हँड असेट्स आहे कॅश इन हँड अमाउंट किती 2,850 आउटर मध्ये. तर इन्शुरन्स पण ऍडजस्टमेंट आहे वाटतं आहे इन्शुरन्स. आता हे तर 2-3 लाईन ट्रेडिंग साठी सोडून मग इथं आपण क्लोजिंग साठी हे करूया. मग इथं खाली 2 इन्शुरन्स किती अमाउंट 1,200. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स काही ऍडजस्टमेंट आहे काय. ऍडजस्टमेंट म्हणजे काय असणार न्यू बॅड डेट न्यू आरडीटी वगैरे असेल तर इनर कॉलम मध्ये घ्यायचं. इथं काही ऍडजस्टमेंट नाहीये डायरेक्ट आउटर मध्ये आपण 32,000 सॉरी. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइड BOD मी शॉर्ट मध्ये लिहितो 18,000. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड तर ऍडजस्टमेंटचं एक लाईन सोडून कॅरेज आउटवर्ड किती अमाउंट 900 आउटर मध्ये 900. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंगचं ऍडजस्टमेंट आहे बघा. लँड अँड बिल्डिंग किती 42,500 म्हणजे त्याचं डेप्रिशिएशनच असणार. काय आहे ते नंतर बघू लेस. नेक्स्ट फर्निचरचं पण ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर अमाउंट किती आहे
38,700. 38,700 ह्याचं पण ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशनच असणार. नेक्स्ट सेल्स. सेल्स इथं लिहिले, इथे 47,000. नेक्स्ट परचेज रिटर्न 500. इथं 500 परचेज रिटर्न म्हणजे 22,000. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न किती? 400. $46,600. इथे आता नेक्स्ट रेंट. इथं रेंट क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हा रेंट रिसिव्ड म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइड. रेंट ह्याचं काय ऍडजस्टमेंट आहे काय बघायचं, नाही तर आउटर मध्ये 18. इथं वरती ह्याचं म्हणजे ह्याच्यासाठी जागा सोडायला ग्रॉस प्रॉफिट साठी. नेक्स्ट बॅड डेट. तर बॅड डेट आणि आरडीडी आता बघा जनरली समजून घ्या. बॅड डेट आपण कसं इथं दाखवतोय, बॅड डेट ऍड न्यू बॅड डेट जे असेल अमाउंट ते, आणि ऍड न्यू आरडीडी हे सगळं ऍड करून जे अमाउंट येतोय त्यात ओल्ड आरडीडी असं घेतोय आपण. हे प्रोसिजर आहे आपलं. मग हे लेस ओल्ड आरडीडी घेताना हे कसं यायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा हे लहान असलं तरच आम्ही लेस करू शकतोय. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये काय झालंय, न्यू आरडीडी पण नाही, न्यू बॅड डेट पण नाही. फक्त इथं ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं बॅड डेट एक आहे आणि आरडीडी म्हणजे ते दोन्ही ओल्ड आहे. म्हणजे इथं काय असणार, इथं न्यू आरडीडी हे ओल्ड बॅड डेट 300 आहे, त्याची अमाऊंट भरतोय मी इथं, आणि ओल्ड आरडीडी इथं 350 आहे आणि बाकीचं काही नाही. मग ह्यावेळी काय करायचं, हे काही नाही म्हटल्यावर इथं 300 होणार. हे आपलं रेग्युलर प्रोसिजर सांगते. मग हे 300 मध्ये ह्या प्रोसिजर इथं घेऊ शकतोय काय, हा टेस्ट करायचं. बघा हे 300 मध्ये 350 मध्ये इथं -50 असं लिहू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं, आपण क्रेडिट साइड घ्यायचं. म्हणजे ओल्ड आयडीडी मध्ये ओल्ड आयडीडी मध्ये ओल्ड बॅड डेट लेस करायचं. मग काय करायचं तर ओल्ड आरडीडी 350 लेस ओल्ड बॅड डेट. लक्षात घ्या, हे पण इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये लिहून ठेवा. ज्यावेळी आयडीडी आता रेग्युलरली ही इजी प्रोसिजर आपण केलेलं आहे. आरडीडीचं बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आलं तरी सुद्धा आपण इथं डेबिट साइड ऍडजस्टमेंट करतो ऍज अ एक्सपेन्सेस ह्या प्रोसिजर मध्ये. अशा वेळी अशा परिस्थितीत अशा पद्धतीमध्ये क्रेडिट साइड घेऊन ऍडजस्टमेंट करायचं. हा लक्षात ठेवा. आणि हे पण इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले तिथं लिहून ठेवा. हा खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यात सुद्धा मार्क्स जाऊ शकतात. हे तरी स्कोरिंग सब्जेक्ट आहे, हे सगळं लक्षात ठेवला की नाही अकाउंटन्सी मध्ये चांगला स्कोर होऊ शकतोय. ओके, आता अशा पद्धतीचं म्हणजे आउटर कॉलम मध्ये 50 म्हणून ठेवायचं. तर नेक्स्ट डिस्काउंट. इथं डिस्काउंट डेबिट बॅलन्स पण आहे, क्रेडिट बॅलन्स पण आहे. डेबिट बॅलन्स असेल तर डेबिटला, क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिटला. पण ह्याचं मिनिंग समजून घ्या. डेबिट असेल तर डेबिट, क्रेडिट असेल तर क्रेडिट, एवढंच घ्यायचं नाही, पण ह्याची डीप मध्ये जायचं. डेबिट मध्ये असलेला डिस्काउंट पेड असतो, क्रेडिट बॅलन्स आहे ते डिस्काउंट रिसिव्ड असतो. हा लक्षात घ्या. म्हणजे इथं टू डिस्काउंट पेड म्हणून सुद्धा लिहू शकतात. किती आहे, डेबिट बॅलन्स 700 आणि इथं बाय डिस्काउंट रिसिव्ड
रिसिव्ड म्हणून घेऊ शकताय. किती 1000. ओके. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचं ॲडजस्टमेंट आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याचं हे आहे बघा आउटस्टँडिंग 250 इनर कॉलम मध्ये घेत. तर नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट पण ॲडव्हर्टाइजमेंट त्याची काय ॲडजस्टमेंट आहे काय बघा. ॲडव्हर्टाइजमेंटचं काही ॲडजस्टमेंट नाही आहे. किती 4150 डायरेक्ट आउटरमध्ये घेऊया. ओके. ॲडजस्टमेंट काही नाही. आता इथं सगळं आयटम झालेलं आहे ट्रायल बॅलन्स मधला. ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा. आता क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 48,700. इथं शेवटला क्लोजिंग स्टॉक किती आहे 48,700. आणि नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक 48,700. ओके. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस आउटस्टँडिंग ऍड आउटस्टँडिंग किती आउटस्टँडिंग 700. आता ह्याची 1500. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा आउटस्टँडिंग आहे. जागा सोडायला विसरलं. टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि ॲड आउटस्टँडिंग. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा आउटस्टँडिंग 200 म्हणजे किती होणार इथं 450. ओके. नेक्स्ट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10%. लँड अँड बिल्डिंगचं 10% 42,500 आहे म्हणजे 4,250 होणार. नेक्स्ट फर्निचरचं 5%. आता फर्निचर 38,700 आहे. 10%ला एक 0 काढलं म्हणजे 5% किती होते बघा. ह्याचा निम्म्याने 1935 होते. 1900 36. त्याचे डेप्रिशिएशन इथं टू डेप्रिशिएशन ऑन कशावर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगचं किती 4,250 आणि फर्निचर किती 1,935. 6,185. नेक्स्ट इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स लेस. इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स किंवा पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्स किती आहे. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स 300 लेस करायचं. ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे ऑलरेडी म्हणजे लेस करायचं. हा पेड इन ॲडव्हान्स बॅलन्स शीट असेट साइड प्रीपेड इन्शुरन्स किंवा पेड इन ॲडव्हान्स किती 300. तर आउटस्टँडिंग राहिले बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठला आहे. वेजेस हाऊ मच 700 and traveling expenses. Traveling expenses किती 200 म्हणजे टोटल 9. नेक्स्ट गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड. इन्शुरन्स कंपनी क्लेम केलं नाही. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे इथं ट्रेडिंगचं
गुड्स destroyed by fire. How much? 3000. आणि इन्शुरन्स क्लेमच केलं नाही, रिजेक्ट केले म्हणजे लॉस्ट, सगळेच लॉस्ट झाले, म्हणजे लॉस्ट बाय फायर. लॉस्ट बाय फायर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. आणि कुठलं राहिले काय बघा, आता सगळं झालेलं आहे. मग आता हे ग्रॉस प्रॉफिट किती येते बघा टोटल. आता ह्याची टोटल $98,300 होते काय बघा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड तर 98,300 डेबिट साइड. आणि ह्याची टोटल किती होते आता बघा 48,000 आणि 22,50 आणि हे 70,000 होतं. 71,500 72,500 होते बघा. 72,500. ग्रॉस प्रॉफिट किती येते बघा. एवढे येते. इथे 25,800. तर 25,800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये टोटल 27,600 28,650. आता इकडं एक्सपेन्सेस किती टोटल होते बघा. 9,000 तसे टोटल एक्सपेन्सेस किती येते बघा. डेबिट साइड टोटल आणि हे क्रेडिट साइड टोटल, डेबिट साइड टोटल. मग एक्सपेन्सेस कमी आहे 12,365 हा प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट 12,365. हे इक्वली वाटायचं आहे रिद्धी आणि सिद्धी. इक्वली वाटायचं म्हणजे बघा 6,1,8,2,5 म्हणजे 3 61 83 61. इथं 5 असल्यामुळे ॲडजस्टमेंट 82 FT. आता हे प्रॉफिट इथं दिलं. ॲड नेट प्रॉफिट किती 61,83 म्हणजे 56,183. तर इथं ॲड नेट प्रॉफिट
6182 म्हणजे 36,182. बघा कुठलं ॲडजस्टमेंट राहिले काय. मग झालं असतील तर बॅलन्स शीट टोटल कर किती येते बघा. पण 1,50,000. ओके 1,58,465 1,08,000